विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शशिकांत लक्ष्मणराव घोष, SPKT महाविद्यालय, वाणिज्य विभाग, आज आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आजच्या या सेशनमध्ये किंवा सत्रामध्ये आपण पीटर ड्रकर यांनी व्यवस्थापन विचारांमध्ये जी विकासात्मक भर घातलेली आहे त्याचा सांगोपांग विचार करणार आहोत. हा विचार करत असताना पीटर ड्रकर यांनी नेमकं काय योगदान दिलेलं आहे, त्यांचा कार्यकाल काय आहे, त्याचा आपण विचार करणार आहोत. पीटर ड्रकर यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1909 या सालात झाला, तर त्यांनी जगाचा निरोप हा 11 नोव्हेंबर 2005 या दिवशी घेतला. म्हणजेच त्यांचा कार्यकाल जो आहे तो या 2 तारखांच्या मध्ये सामावलेला आहे. आणि त्यांनी या कार्यकाळामध्ये व्यवस्थापन शास्त्रामध्ये जी काही भर घातलेली आहे त्या भरीचा विचार आपल्याला करायचा आहे. पण तत्पूर्वी आपण आत्तापर्यंत काय शिकलोत त्याचा विचार होणंसुद्धा गरजेचं आहे. आपण गेल्या तासाला हेनरी फॅल हे आधुनिक शास्त्राचे जनक आहेत. आधुनिक व्यवस्थापन शास्त्राबद्दल त्यांनी चांगल्यापैकी योगदान दिलेलं आहे. त्यांचा जीवन परिचय जो आहे तो आपण करून घेतला. हेनरी फॅल यांनी व्यवस्थापन विचारांमध्ये जी मोलाची भर घातलेली आहे त्याचा विचार आपण केलेला आहे. त्यातले त्यात त्यांनी जी काही भर घातलेली आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापनाची तत्त्व की ज्याला समाज मान्यता 14 रत्न म्हणून देण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे व्यवस्थापनाची कार्य आपण अभ्यासली. औद्योगिक क्रियांचे विभाजन आणि कर्मचाऱ्यांची योग्यता याविषयी त्यांनी मोलाची भर घातलेली आहे. त्याचबरोबर व्यवस्थापक हा गुणसंपन्न असला पाहिजे आणि त्या गुणांचा अधिकाधिक त्याला वापर करता यावा यासाठी त्याला प्रशिक्षणाची जोड देणं गरजेचं आहे, असं हेनरी फॅल यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. गेल्या तासाला आपण त्यांच्या भरीचा अशा पद्धतीने विचार केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येईल. आजच्या तासाला आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे, काय विचार आपण आजच्या तासाला करणार आहोत याविषयी जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला अशा स्वरूपात मांडता येईल की उद्दिष्टाधीन व्यवस्थापन जे आहे त्याचा विचार आजच्या तासाला मूळतः आपल्याला करायचा आहे. पण पीटर ड्रकर यांनी जी काही उद्दिष्टाधीन व्यवस्थापनाच्या स्वरूपात भर घातलेली आहे आणि इतरही काही मुद्दे त्यांनी स्पष्ट केलेले आहे, या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला उहापोह आजच्या तासाला करायचा आहे. पण पीटर ड्रकर यांनी एवढं मोलाचं योगदान जर दिलं आहे तर त्यांचा जीवन परिचय करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. नेमके पीटर ड्रकर त्यांची इमेज काय आहे किंवा ते कसे आहेत याविषयी उत्सुकता आपल्या मनामध्ये असते आणि म्हणून त्यांचा जीवन परिचय आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण पीटर ड्रकर यांनी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा आपण विचार करणार आहोत. अर्थात हे योगदान कशा पद्धतीने दिलेलं आहे तर उद्दिष्टाधीन व्यवस्थापन ही संकल्पना त्यांनी सर्वप्रथम मांडलेली आहे. व्यवसायाचे व्यापक उद्दिष्ट असलं पाहिजे, कल्पकतेला महत्त्व दिलं पाहिजे. एवढंच नव्हे तर योग्य वातावरणाची संघटनेत निर्मिती करणं का गरजेचं आहे, त्याच्यामुळे नेमकं काय होऊ शकतं याविषयी त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. ग्राहक निर्मितीसाठी प्रयत्न करणं किती गरजेचं आहे आणि यशस्वी व्यवस्थापकाची कार्यपद्धती जी आहे ती काय असू शकते, व्यवस्थापकाच्या चारित्र्याचं महत्त्व काय आहे याविषयीचं स्पष्टीकरण त्यांनी आपल्या व्यवस्थापनविषयक विचारांच्या भरीमध्ये किंवा त्या स्वरूपात आपलं योगदान त्यांनी दिलेलं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्याची काय गरज आहे, त्याच्यामुळे नेमकं काय साधतं याचासुद्धा उहापोह त्यांनी केलेला आहे. आणि शेवटी व्यावसायिक व्यवस्थापक जो असतो हा व्यावसायिक व्यवस्थापक नेमकं त्याचे गुण कोणते असावेत, तो कोणत्या गुणांनी संपन्न असावा
याविषयीचा दृष्टिकोन पीटर ड्रकर यांनी चांगल्या पद्धतीने वहापोहित केलेला आपल्याला लक्षात येतो. अर्थात सेशन अजेंडा किंवा आजच्या तासाला आपल्याला ज्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे किंवा समजून घ्यायचे आहेत, या मुद्द्यांना आपण एका मागे एक या स्वरूपात आपण विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये किंवा सत्रामध्ये आपल्याला ज्या मुद्द्यांचा वहापोह करायचा आहे किंवा आपल्याला समजून घ्यायचे आहेत, अर्थात या संपूर्ण अभ्यासाची जी काही उद्दिष्टे आहेत, ती उद्दिष्टे प्रथमतः समजून घेणं आवश्यक ठरतं. आणि या उद्दिष्टातलं पहिलं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे पीटर ड्रकर यांचा जीवन परिचय लक्षात घेणे. आता ज्या व्यक्तीने व्यवस्थापन शास्त्रामध्ये आणि विचारांमध्ये मोलाची भर घातलेली आहे, त्याला ओळखणं आणि त्याला स्मरणात ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य ठरतं. त्या दृष्टिकोनातून ही व्यक्ती कोण होती, या व्यक्तीने नेमकं काय योगदान दिलं, जन्म कुठे झाला, या संदर्भात त्यांचा जो परिचय आहे तो परिचय करून घेणं हे पहिलं उद्दिष्ट आहे. त्यानंतर पीटर ड्रकर यांचे व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान, म्हणजे व्यवस्थापन विचारांमध्ये त्यांनी जी मोलाची भर घातलेली ती नेमकी कशा स्वरूपात आहे, तर त्याचा विचार आपल्याला या निमित्ताने करायचा आहे. उद्दिष्टाधीन व्यवस्थापन ही संकल्पना ही जगभर प्रसिद्ध आहे, पण हे उद्दिष्टाधीन व्यवस्थापन ज्यांनी शोधलं ते पीटर ड्रकर. तर त्यांची ही संकल्पना नेमकी काय आहे याची उत्सुकता आपल्या मनामध्ये टिकून राहते. ती उत्सुकता या निमित्ताने आपल्याला क्लिअर करता येणार आहे. व्यवस्थापकाची कार्यपद्धती लक्षात घेणे. पीटर ड्रकर यांनी उद्दिष्टाधीन व्यवस्थापन विषयक विचार मांडताना व्यवस्थापकाची कार्यपद्धती व अधिकारांचे विकेंद्रीकरण व इतर ज्या बाजू आहेत त्यांनी व्यवस्थितरित्या त्याची मांडणी केलेली आहे. त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने आपण आजचं सेशन हे कार्यरत करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पीटर ड्रकर यांचा जीवन परिचय जो आहे तो लक्षात घेत असताना आपल्याला पीटर ड्रकर यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1909 मध्ये व्हिएन्ना येथे झालेला आहे. शिक्षण त्यांचं ऑस्ट्रिया व इंग्लंडमध्ये, तर 1919चा कालखंड जर आपण लक्षात घेतला तर तिथे वर्तमानपत्राचा वार्ताहर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल या निमित्ताने की वार्ताहराचं काम, वार्ताहर ते अत्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते व्यवस्थापन विचारवंत, एवढा त्यांचा प्रवास झाला आहे. म्हणजेच सुरुवातीच्या कालखंडात थोडंसं हालअपेष्टा सहन कराव्या लागल्यात, पण प्रयत्नांची जोड असल्यामुळे त्यांनी ही मजल गाठलेली आपल्याला दिसून येते. लंडनमधील आंतरराष्ट्रीय बँकेत अर्थतज्ज्ञ म्हणून सुद्धा त्यांनी कार्यभार स्वीकारला होता आणि त्यानंतर 1931 मध्ये त्यांनी लॉ डिग्री किंवा कायदेची पदवी ही संपादन केली आणि अर्थशास्त्राचे लेखक म्हणून त्यांना त्या ठिकाणी मान्यता मिळाली. फ्रँकफुर्ट येथे वर्तमानपत्राचे ते संपादक म्हणून कार्यरत होते. 1940 मध्ये अमेरिकेमध्ये अनेक महामंडळांचे व्यवस्थापन सल्लागार ते म्हणून त्यांनी काम केलं. 1942 ते 1949 या कालखंडात त्यांनी बेनिंग्टन महाविद्यालयात राज्यशास्त्राचे व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून आपली सेवा ही कार्यरत केली होती. 1950 ते 1972 न्यूयॉर्क विद्यापीठात व्यवस्थापनाचे प्राध्यापक, तर कॅलिफोर्निया येथे समाजशास्त्राचे प्राध्यापक पद म्हणून त्यांनी भूषवले. विविध देशातील विद्यापीठांच्या 16 डॉक्टरेट डिग्रीने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी एकूण 11 ग्रंथांचे लिखाण केले आणि म्हणूनच ब्रिटन मार्फत त्यांचा एक बहुमोल असा सत्कार करण्यात आला.
त्या सत्काराचं स्वरूप किंवा त्याचं जे काही नामकरण झालं ते एक्सपर्ट ऑफ एक्सपर्ट्स अशा पद्धतीने हा बहुमान देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर F.W. टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापन मांडलं, हेनरी फॅल यांनी आधुनिक शास्त्रीय व्यवस्थापन मांडलं आणि पीटर ड्रकर यांनी उद्दिष्टाधीन व्यवस्थापनाचा अभ्यास केलेला आपल्याला लक्षात येतो. असा हा विचारवंत 19 नोव्हेंबर 1909 मध्ये जन्माला आला आणि त्याने 11 नोव्हेंबर 2005 रोजी आपली जीवनयात्रा संपवली असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. या जीवनकालामध्ये त्यांनी व्यवस्थापनाविषयी जी भर घातलेली आहे ती भर, त्याचं स्मरण हे जग विसरू शकणार नाही अशी खात्री या ठिकाणी आपल्याला द्यावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, पीटर ड्रकर यांचे व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान नेमकं काय आहे याच्याबद्दलची उत्सुकता या निमित्ताने आपली पूर्ण होणार आहे. पीटर ड्रकर यांनी व्यवसायाच्या उद्दिष्टाची व्याप्ती, उद्दिष्टाधीन व्यवस्थापन, संघटनेत पोषक वातावरणाची निर्मिती, अधिकारांचे विकेंद्रीकरण, व्यावसायिक व्यवस्थापक, यशस्वी व्यवस्थापकाची कार्यपद्धती, कल्पकतेचे महत्त्व, ग्राहक निर्मितीसाठी प्रयत्न, व्यवस्थापकाच्या चारित्र्याचे महत्त्व अशा पद्धतीने आपल्या व्यवस्थापन विचार क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे. हे योगदान व्यवस्थापनाच्या विकासासाठी अत्यंत फलदायी आणि महत्त्वाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. व्यवसायाच्या उद्दिष्टांची व्याप्ती पीटर ड्रकर यांच्या व्यवस्थापन विचारामध्ये त्यांनी जी भर घातली आहे त्या भरीचा एक भाग म्हणून व्यवसायाच्या उद्दिष्टाची व्याप्ती काय असते याविषयी आपल्याला विचार करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, एक साध्या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाच्या उद्दिष्टाची व्याप्ती ही लक्षात येणार आहे. व्यवसाय उद्दिष्टांचा सर्वांगीण विचार असावा, केवळ नफा विचार नको असं आवर्जून सांगणारे पीटर ड्रकर होते. एका बाजूला व्यवसाय करायचा म्हटलं तर नफा मिळवणं हे प्राथमिक उद्दिष्ट आहेच, परंतु पीटर ड्रकर यांच्या मते केवळ नफा आणि नफ्याच्याच मागे न पळता ते नफा मिळवण्याचं उद्दिष्ट एक व्यवसाय चालवण्यासाठी ठीक आहे, परंतु व्यवसाय समाजाच्या उदरामध्ये स्थापन होतो, त्यामुळे या व्यवसायाला सामाजिक जबाबदारीचं भान असलं पाहिजे. म्हणजे इतर उद्दिष्ट जी आहेत, नफा मिळवणं हे प्रमुख उद्दिष्ट जरी असलं तरी इतर उद्दिष्टांना विचारात घेणं गरजेचं आहे. सामाजिक जबाबदारी याचा अर्थ ज्या समाजामध्ये व्यवसाय स्थापन होतो, जन्माला येतो, त्या समाजाप्रतीची जी काही उत्तरदायित्वाची एक शृंखला आहे ती त्याने पूर्ण केली पाहिजे, सामाजिक जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. म्हणजेच ग्राहकाप्रती असलेली कर्तव्य, समाजाप्रती असलेली कर्तव्य, पुरवठादार यांच्याप्रती असलेली कर्तव्य, सरकारविषयी असलेली कर्तव्य किंवा उत्तरदायित्व त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. कर्मचारी वर्गाविषयक असलेली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. हे करत असताना एका बाजूला नफा, दुसऱ्या बाजूला सामाजिक दायित्वाची जाणीव, ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर समाजामध्ये या व्यवसायाला चांगला नावलौकिक प्राप्त होतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच एका बाजूला आर्थिक उद्दिष्ट नफा मिळवण्याचं आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक दायित्व, या तोलामोलाच्या उद्दिष्टांमध्ये व्यवसाय करणं ह्या आज काळाची गरज झालेली आहे. कारण नफ्याच्या मागे लागणारे जे आहेत त्यांना नावलौकिक प्राप्त होईलच याची शाश्वती नसते, मात्र सामाजिक दायित्व ज्यांनी सांभाळलेलं आहे अशा व्यवसायांची
प्रगती आणि नावलौकिक वाढतो, कारण समाज मान्यता त्यांना मिळते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर उत्पादन संशोधन. बघा विद्यार्थ्यांनो, जर समजा तुम्ही उत्पादन संशोधन जर केलं नाही, तर तुम्ही कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या स्थापनेपासून तेच उत्पादन जर घेत राहिलात, तर स्पर्धेमध्ये आपण टिकू शकत नाही. कारण ग्राहकांना नाविन्याची गरज असते आणि हे नाविन्य आपण उत्पादन संशोधनाच्या माध्यमातून प्राप्त करून घेऊ शकतो. याचाच अर्थ आपण नवीन शोध जे लागलेले आहे त्याचं अनुकरण करून आपल्या उत्पादित वस्तूमध्ये नेमकं काय बदल करू शकतो याचा कायम विचार आणि चिंतन मनन करणं गरजेचं आहे. बाजारपेठेतील पत कशामुळे वाढते? तर तुम्ही समाजाचं दायित्व सांभाळतात आणि समाजाप्रती तुमची जी कर्तव्ये आहेत ती पूर्ण करतात, म्हणून समाजामध्ये पत वाढते. म्हणजे व्यवसायाच्या इतर उद्दिष्टांमध्ये बाजारपेठेतील जी पत आहे ती पत किंवा नावलौकिक जो आहे तो वाढवला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण केवळ नफा आणि नफ्याचा विचार न करता इतर जे काही आपली उद्दिष्टे आहे त्याचा मागोवा देखील घेतला पाहिजे. त्यानंतर भौतिक संसाधने. आता भौतिक संसाधने ही मर्यादित स्वरूपाची आहे आणि या मर्यादित संसाधनातून आपल्याला उत्पादन करायचं आहे, तर त्याची अनाठायी नासधूस होता कामा नये याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. तर पीटर ड्रकर यांच्या मतानुसार व्यवसायाची जी उद्दिष्टे आहे त्याची व्याप्ती जी आहे ही व्याप्ती फार मोठी आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, उद्दिष्टाधीन व्यवस्थापन याविषयी पीटर ड्रकर असं म्हणतात की उद्दिष्टाधीन व्यवस्थापनात बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा व्यक्तीच्या मनात जबाबदारीची जाणीव करून देणे गरजेचे असते. याचा अर्थ असा आहे की तुम्ही काम करणाऱ्या व्यक्तींना चांगल्या पद्धतीने प्रेरणा देऊन त्यांच्या कर्तव्याची जाणीव, त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं गरजेचं आहे. त्यांना आंतरिक जबाबदारीची जाणीव जर निर्माण झाली ना, तर बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत किंवा त्याची फारशी गरज राहणार नाही. कारण माणसं मनाने काम करायला सुरुवात करतात आणि जबाबदारी पूर्ण करतात. ड्रकर यांच्या मते उद्दिष्ट सहजपणे गाठण्याजोगे, निश्चित आणि व्यवहार्य असल्यास समन्वय, मार्गदर्शन, नियंत्रण यासारख्या कार्यांना गती मिळते किंवा गती येते. आता उद्दिष्ट सहज गाठण्याजोगे म्हणजेच जे उद्दिष्ट गाठता येत नाही असं उद्दिष्ट ठरवण्यात काही मजा नाही. जे उद्दिष्ट असंदिग्ध असतं ते गाठताच येऊ शकत नाही, म्हणून उद्दिष्ट निश्चित असलं पाहिजे आणि ते व्यवहार्य असलं पाहिजे, म्हणजे व्यावहारिक बाजूने ते सक्षम असलं पाहिजे असा पीटर ड्रकर यांचा अट्टहास होता आणि या गोष्टीवर त्यांचा अतूट असा विश्वास होता. विद्यार्थी मित्रांनो, संघटनेत सर्व स्तरांवर सर्वांचे उद्दिष्ट निश्चित असावे. म्हणजेच संघटनेमधील एका व्यक्तीचं उद्दिष्ट वेगळं, दुसऱ्या व्यक्तीचं उद्दिष्ट वेगळं. वैयक्तिक उद्दिष्टामध्ये थोडाफार फेरफार असेल, पण संघटनात्मक उद्दिष्टामध्ये मात्र सर्वांचं उद्दिष्ट हे निश्चित असलं पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण या संघटनेत कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं उद्दिष्ट हे संघटनेचा विकास आपल्याला कसा करता येईल यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न लागले पाहिजेत आणि म्हणजेच प्रत्येक व्यक्ती ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेल. परिणामी व्यवसायाची उद्दिष्टे सफल होतील किंवा सफल होतात. उद्दिष्टाधीन व्यवस्थापनाचे पीटर ड्रकर यांनी जे काही फायदे सूचित केलेले आहेत ते अशा पद्धतीचे आपल्याला सांगता येतील. संघटनेत एकात्मतेची भावना वाढीस लागते. विद्यार्थ्यांनो, संघटनेत जर एकात्मतेची भावना नसेल तर ते संघटन मोडकळीस येतं. मात्र उद्दिष्टाधीन व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण व्यक्तींना एकत्र आणून एकात्मतेची भावना
त्यांच्यामध्ये जागृत करण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याचा फायदा हा संघटनेला मिळतो. सर्व कार्य व्यवस्थित आणि शिस्तीने पूर्ण होतात. बघा, एकात्मतेची भावना जर असेल तर उद्दिष्ट एक, एकात्मता आहे आणि त्यामुळे सर्व जो समुदाय आहे तो एका ताकदीने एका दिशेने कार्यरत होतो आणि त्यामुळे सर्व कार्य व्यवस्थित आणि शिस्तीने पूर्ण होतात असं आपल्याला लक्षात येतं. ही कार्य पूर्ण होत असताना नियंत्रणावर जास्त भर देण्याची आवश्यकता का नसते? कारण आंतरिक प्रेरणा आपण दिलेली असते. व्यवस्थापकांना कार्यक्षमतेने काम करून घेता येते. आता व्यवस्थापक जे असतात हे व्यवस्थापक, आपण व्यवस्थापनाची व्याख्या लक्षात घेतलेली आहे. व्यवस्थापक जे करतो ते व्यवस्थापन असतं. मग व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून आणि इतरांसमवेत काम करून घेण्याची ती कला आहे, ते शास्त्र आहे, तो व्यवसाय आहे किंवा व्यवसायाच्या दृष्टीने व्यवस्थापनाची तशी वाटचाल आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणूनच व्यवस्थापकांना कार्यक्षमतेने काम करून घेता येण्यासाठी उद्दिष्ट हे क्लिअर असणं गरजेचं आहे. उद्दिष्टामुळे दिशा मिळते आणि दिशा जर क्लिअर कट आपल्याला मिळाली तर आपण बरोबर उद्दिष्टापर्यंत सहजतेने पोचू शकतो. तात्पर्य हे आहे की व्यवस्थापकांना कार्यक्षमतेने काम करून घेता येणं शक्य होते. उद्दिष्टाधीन व्यवस्थापनामुळे कार्यनियोजन व कार्यप्रमाप ठरवणे शक्य होते. बघा, उद्दिष्टामुळे दिशा निश्चित होते हे आपण आत्ताच लक्षात घेतलं आहे. दिशा मिळाली की आपल्याला त्या उद्दिष्टाप्रत पोहोचण्यासाठी काय कार्यनियोजन करायचं आहे याचा विचार करता येतो. म्हणजेच नियोजन म्हणजे काय, काय करायचं, कोणी करायचं, कोणासाठी करायचं, कोणाकडनं करून घ्यायचं, कितपत करायचं आणि कोणत्या ठिकाणी करायचं, या सगळ्या प्रश्नांची गोळाबेरीज म्हणजे नियोजन. अशी सोपी आणि साधी नियोजनाची व्याख्या आपल्याला करता येईल. विद्यार्थ्यांनो, कार्यनियोजन जर व्यवस्थितरित्या झालं तर उद्दिष्टाप्रत पोहोचणं सहज शक्य असतं. कार्यनियोजनाबरोबर प्रमाप ठरवणे हे सुद्धा महत्त्वाचं काम या निमित्तानं आपलं होत असतं. कार्यप्रमाप म्हणजे त्याचं जे स्टँडर्ड आहे, हे स्टँडर्ड किंवा प्रमाप हे आपल्याला निश्चित करता येतं आणि ते निश्चित केल्यानंतर काम करत असताना काम करणाऱ्याला मनामध्ये संदेह निर्माण होत नाही किंवा गोंधळ निर्माण होत नाही आणि तो व्यवस्थितरित्या काम करू शकतो. व्यवस्थापकांना व त्यांच्या सहाय्यकांना प्रेरित करता येते. बघा, उद्दिष्टाधीन व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापन शब्द तर आहेच, पण उद्दिष्टाधीन म्हणजे उद्दिष्टाशी निगडीत अशा पद्धतीचं हे व्यवस्थापन पीटर ड्रकर यांनी हे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. मात्र उद्दिष्टाधीन व्यवस्थापन होत असताना व्यवस्थापकांना व त्यांच्या सहाय्यकांना प्रेरित करता येऊ शकतं. म्हणजेच ते उद्दिष्ट गाठण्यासाठी जसे सहाय्यक प्रेरित होतात तसे व्यवस्थापकसुद्धा प्रेरित होतात आणि त्यामुळे सांघिक बळावर एकात्मतेच्या भावनेतून ते उद्दिष्ट गाठू शकतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. संघटनेत पोषक वातावरणाची निर्मिती होणं गरजेचं आहे असं पीटर ड्रकर यांचं म्हणणं आहे. मग संघटनेत पोषक वातावरणाची निर्मिती का गरजेची आहे किंवा त्याविषयी काय मतप्रवाह आहेत याचा विचार होणं गरजेचं आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, संघटनेतील वातावरणच किंवा वातावरणावरच व्यवस्थापकांची कार्यक्षमता अवलंबून असते असे मत पीटर ड्रकर यांनी स्पष्ट केले. संघटनेतील पोषक वातावरणाविषयी त्यांचा मतप्रवाह मांडताना आपल्याला खालील मुद्दे हे लक्षात घ्यावे लागतात. संघटनेत उत्तम वातावरण असल्यास उद्दिष्टे सहज साध्य होतात. बघा, वातावरण खेळीमेळीचं असेल, पोषक वातावरण असेल तर कोणत्याही टेन्शनखाली किंवा दबावाखाली किंवा एखाद्या समस्येच्या प्रेशरखाली व्यक्ती काम करत नाही. तो स्वच्छंदाने आणि चांगल्या पद्धतीने काम करतो. परिणाम असा होतो की मनापासून काम करण्याची त्याची प्रवृत्ती बळावते आणि मनापासून काम जेव्हा केलं जातं
तन मन धन ओतून काम केलं जातं तेव्हा चुका घडतात आणि कामाची क्वालिटी ही चांगल्या पद्धतीने सुधारते असं आपल्याला लक्षात येईल. संघटनेत पोषक वातावरणाची निर्मिती झाल्यामुळे व्यक्तींची कार्यक्षमता देखील वाढते. म्हणजे पूर्वी लोक जे काम करत होते पोषक वातावरणाचा अभाव असताना तेव्हा त्यांची कार्यक्षमता आणि आता पोषक वातावरण निर्माण करून दिलं आहे तेव्हा त्यांची कार्यक्षमता याची जर आपण सांगोपांग तुलना केली तर आपल्याला हे सहज लक्षात येईल की चांगल्या वातावरणामध्ये कार्यक्षमता वाढते. म्हणजे स्वच्छ हवा असेल, प्रकाश व्यवस्था चांगली असेल, केवळ हे भौतिक वातावरणच नाही तर वातावरणामध्ये मानसिक वातावरण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण एकमेकाला सांभाळून घेणं, एकमेकाच्या अडचणी प्रसंगी त्यांना मदत करणं, हे जे काही मानसिक वातावरण आहे हे मानसिक वातावरणसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आपल्याला करावं लागतं. याचाच अर्थ अशा पद्धतीचं वातावरण जर असेल तर लोकांना एक मेंटल सपोर्ट मिळतो आणि त्यांची कार्यक्षमता वाढीला एक पोषक असं वातावरण त्या ठिकाणी वाढीस लागतं किंवा पोषक वातावरण हे दीर्घकाल किंबहुना व्यवस्थापक जर चांगला असेल तर अखंड असं पोषक वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यानंतर व्यक्तींमधील परस्पर सहकार्य व्यवस्थापकाच्या प्रयत्नातून वाढीस लागते. आता व्यक्तींमधील परस्पर सहकार्य याचा संबंध आणि हे सहकार्य वाढविण्यासाठी कोण प्रयत्न करतं तर व्यवस्थापकाचं हे काम आहे की लोकांकडनं काम करून घेणं, लोकांसमवेत काम करून घेणं. मग या त्याच्या एकंदर प्रवृत्तीमुळे व्यक्तींमधील परस्पर सहकार्य वाढतं आणि या वाढीव सहकार्यातनं पुन्हा कार्यक्षमता बूस्ट होते किंवा कार्यक्षमतेला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जोर मिळतो किंवा कार्यक्षमता अधिकाधिक वाढते. त्यानंतर सहाय्यकाच्या कामात सुधारणा घडून येते. जे काही व्यवस्थापकाच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी असतात या सहाय्यकांच्या कामामध्ये सुधारणा का घडून येते? कारण व्यवस्थापक हा गुणवंत असतो आणि प्रशिक्षित असतो आणि त्यामुळे जर काही अडीअडचणी कार्यपूर्तीमध्ये येत असतील तर तो ताबडतोब त्यांच्याकडे लक्ष देऊन आणि सहाय्यकांच्या कामामध्ये तो सुधारणा घडवून आणू शकतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून उद्दिष्टाधीन व्यवस्थापन जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा सहाय्यकाच्या कामामध्ये सुधारणा घडून येते. हा एकंदर पोषक वातावरणाचा फायदा म्हणावा लागेल किंवा एक गुण आपल्याला लक्षात घेता येईल. सहाय्यकांमध्ये चांगले संबंध निर्मितीस व्यवस्थापकाला यश येते. आता चांगले संबंध निर्माण का करता येतात? कारण त्यांना आंतरिक प्रेरणा दिलेली असते आणि संघटनेविषयी एक आपुलकीची भावना निर्माण करण्याचं काम व्यवस्थापक त्या ठिकाणी करत असतो. परस्पर सहकार्याला तो सपोर्ट करत असतो, त्याला प्रेरणा देत असतो आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की सहाय्यकांमध्ये सदृढ असे चांगले संबंध निर्मिती होण्यासाठी संघटनेत चांगल्या वातावरणाची किंवा पोषक वातावरणाची निर्मिती ही अत्यावश्यक आहे असं पीटर ड्रकर यांचं मत होतं. पीटर ड्रकर यांनी अजून एक विचाराची मांडणी केलेली आहे ते म्हणजे अधिकारांचे विकेंद्रीकरण. विद्यार्थी मित्रांनो, अधिकाराचे विकेंद्रीकरण म्हणजे नेमकं काय ते तात्काळ समजावं म्हणून इथे एक समीकरण मांडलेलं आहे. अधिकारांचे विकेंद्रीकरण बरोबर अधिकारांचे प्रदान. आता अधिकाराचे प्रदान हे तत्व डॉक्टर हेनरी फेयल यांच्या 14 तत्वांपैकी एक तत्व आहे असं आपल्याला या ठिकाणी जाणवेल. कारण हेनरी फेयल यांनी 14 तत्व मांडलेली होती त्यामध्ये अधिकार प्रदानाचं एक तत्व आहे. मग अधिकार प्रदान करणं म्हणजे काय? वरिष्ठाने आपले अधिकार कनिष्ठांना प्रदान करावेत आणि त्यांच्याकडनं कार्यपूर्ती करून घ्यावी. अधिकार देण्याची जी प्रक्रिया आहे त्याला प्रदान असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा अधिकाऱ्याकडे असलेले अनेक अधिकार जे केंद्रित असतात त्याच्याकडे जेव्हा तो इतरांकडे देऊ करतो तेव्हा ते विकेंद्रित होत असतात आणि म्हणूनच या ठिकाणी
समीकरण हे समर्पक आहे की अधिकारांचे विकेंद्रीकरण बरोबर अधिकारांचे प्रदान. पण यामध्ये पीटर ड्रकर यांचा युक्तिवाद काय आहे तो अभ्यासणं गरजेचं आहे. पीटर ड्रकर यांच्या मते वरिष्ठांनी कार्यपूर्तीसाठी आवश्यक असणारे अधिकार स्वतःकडे ठेवून उर्वरित अधिकार किंवा अधिकारांचे प्रदान सहकार्यांकडे केले पाहिजे. आता पीटर ड्रकरांचा जो काही मतवाद किंवा युक्तिवाद जो आहे तो कशा पद्धतीने विकसित झालेला आहे. अधिकाऱ्यांनी आपल्याकडे जे काही अधिकार आहेत हे अधिकार पूर्णतः स्वतःकडे ठेवण्यापेक्षा काही अधिकार स्वतःकडे ठेवायचे आणि काही अधिकार हे कनिष्ठांकडे कार्यपूर्तीसाठी सुपूर्त करायचे. याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता या ठिकाणी राहणार नाही की अधिकार प्रदान करणं म्हणजे वरिष्ठांनी सगळेचे सगळे अधिकार हे कनिष्ठांना प्रदान करायचे आणि आपण फक्त येऊन उपस्थिती दाखवायची आणि कोणत्याही प्रकारची पूर्तीसाठी आपलं सहकार्य हे देऊ करायचं नाही असा अर्थ मात्र मुळीच नाही. पीटर ड्रकरांनी याच्यासाठी एक अधोरेखा दाखवलेली आहे की अधिकार प्रदान करा कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. मात्र अधिकार प्रदान करत असताना जो तुमच्या पदाला शोभेल तो अधिकाराचा संचय तो तुमच्याकडे ठेवा कार्यपूर्तीसाठी आणि उर्वरित अधिकार कार्यपूर्तीला गती येण्यासाठी तुम्ही कनिष्ठांना ते अधिकार सुपूर्त करा. याला खऱ्या अर्थाने अधिकार प्रदान म्हटलेलं आहे. पीटर ड्रकर यांचा युक्तिवाद हा असा आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. विद्यार्थ्यांनो, केवळ स्वतःच्या कामाची जबाबदारी कमी या उद्देशाने वरिष्ठांनी अधिकाराचे प्रदान करू नये. म्हणजेच संघटनेमध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि म्हणून काही व्यक्ती मनामध्ये हे आणतील की एकदाचे अधिकार प्रदान करून टाका म्हणजे आपल्याकडे जे काही काम ची जबाबदारी आहे ही जबाबदारी आपण या निमित्ताने झटकून टाकू. पण पीटर ड्रकर यांचं म्हणणं असं आहे की वरिष्ठांनी आपली कामाची जबाबदारी या निमित्ताने झटकण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी कामाची जबाबदारी कमी करण्यासाठी किंवा तो विचार मनात आणून अधिकार प्रदान कधीही करू नये ही गोष्ट लक्षात ठेवावी. पीटर ड्रकरांचं म्हणणं असं पण आहे अधिकार प्रदानातून सहकार्यांमध्ये कार्यपूर्तीचा विश्वास विकसित होणे अपेक्षित आहे. अधिकार प्रदान केल्याने कनिष्ठांना मोठे अधिकार प्राप्त होतात, जास्त अधिकार प्राप्त होतात आणि हे अधिकार वापरण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस विकसित व्हावं हा उद्देश वरिष्ठांचा असला पाहिजे. कारण जेणेकरून संघटनेमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही कोणता ना कोणता अधिकार वापरताना न डगमगता सक्षमपणे त्याने तो अधिकार वापरला पाहिजे किंवा त्याला तो वापरता आला पाहिजे. पुढे जाऊन ते असं म्हणतात अधिकार प्रदानातून वरिष्ठ व कनिष्ठांमध्ये विश्वासाचे संबंध निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट पीटर ड्रकर यांनी या मुद्द्यातनं स्पष्ट केलेली आहे की अधिकार प्रदान करताना वरिष्ठ काही वेळेस नाराज असतात. कारण त्यांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झालेली असते की आपण आपले अधिकार जर कनिष्ठांना दिले तर संघटनेमध्ये भेटीला येणारे जे लोक आहे हे लोक शंका विचारणारे लोक हे आपल्याकडे न येता हे आपल्या कनिष्ठाकडेच जातील आणि त्यामुळे एकूण संघटनेमध्ये आपलं जे काही नावलौकिक आहे ते कुठेतरी कमी झाल्यासारखी भीती त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि म्हणून ते अधिकार प्रदान करायला तयार होत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अधिकारी अधिकार देतो पण जो काही सहाय्यक असतो त्याला मनामध्ये भीती निर्माण होत असते. अर्थात सगळ्याच सहाय्यकांना नाही होत पण व्यक्तित्वाच्या प्रकृती मी म्हटलेलंच आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही व्यक्तींना असं वाटतं की हे अधिकार हा जबाबदारीचा भाग झाला आणि हे जर आपल्याला चांगल्या पद्धतीने सक्षमपणे वापरता आले नाही तर जी काही जबाबदारी निर्माण होईल याचं खापर आपल्या डोक्यावर फोडलं जाईल आणि म्हणून जबाबदारी स्वीकारण्याचं
जे काही प्रमाण किंवा मानसिकता असते ती मानसिकता कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून पीटर ड्रकर यांनी असं म्हटलेलं आहे की अधिकार प्रदानातून वरिष्ठ आणि कनिष्ठांमध्ये विश्वासाचा संबंध निर्माण होणं आवश्यक आहे. एकमेकाबद्दल तिरस्कार किंवा भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होता कामा नये. असं जर झालं आणि सदृढ संबंध जर निर्माण झाले तर अधिकार प्रदानामध्ये जे काही अडथळे असतात ते ऑटोमॅटिक दूर होतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी व्यवस्थापकाची कार्यपद्धती काय असते आणि त्याविषयी पीटर ड्रकर यांनी जो काही युक्तिवाद एक विचारमंथन केलेलं आहे त्याचा विचार करत असताना आपल्याला व्यावसायिक व्यवस्थापक याविषयी अगोदर माहिती घेणे गरजेचं आहे. हा व्यावसायिक व्यवस्थापक किंवा प्रोफेशनल मॅनेजर म्हणजे नेमकं तरी कोण, किंवा त्याला आपण व्यावसायिक व्यवस्थापक जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये असं काय नाविन्य असतं, काय नेमकं स्किल असतं याचा विचार होणं गरजेचं असतं. व्यावसायिक व्यवस्थापकाने चांगल्या कार्यपूर्तीसाठी नेतृत्व क्षमता, निर्णय क्षमता, ज्ञान आणि कौशल्यात वाढ केली पाहिजे असं पीटर ड्रकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. कारण जेव्हा व्यवसाय सांभाळायचा असतो तेव्हा चौबाजूचं ज्ञान असणं गरजेचं आहे. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेणं गरजेचं असतं आणि आपल्या अनुयायांना सांभाळायचं असतं, म्हणजे नेतृत्वसुद्धा त्याला चांगलं करता आलं पाहिजे. ज्ञानाबरोबर कौशल्याची जोड त्याच्याकडे जर असेल तर तो चांगल्या पद्धतीने आपलं काम करू शकतो. आणि म्हणूनच यशस्वी व्यवस्थापकाची कार्यपद्धती नेमकी काय आहे याविषयी मुद्दे मांडत असताना पीटर ड्रकर यांच्या मतानुसार व्यवस्थापन करताना व्यवस्थापकांनी सर्व बाजूंनी परिपक्व अशी कार्यपद्धती वापरात आणल्यास उत्कृष्ट कार्यपूर्ती होते. आणि ही उत्कृष्ट कार्यपूर्ती कशा पद्धतीने होते याविषयी खालील मुद्द्यांवर आपण हेतुतः लक्ष देणं गरजेचं आहे. व्यवस्थापकांनी उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावे. संघशक्तीचा विकास व उपयोग करावा. व्यवस्थापकाने वास्तवावर उतरतील असे निर्णय घ्यावे. वास्तवावर याचा अर्थ त्याने शास्त्रोक्त पद्धतीने निर्णय घ्यावे आणि हे निर्णय फलद्रूप ठरतील अशा पद्धतीने निर्णय घ्यावेत. केवळ कोणत्याही प्रकारच्या शास्त्राचा आधार न घेता आपण निर्णय जर घेतले तर ते चुकू शकतात आणि म्हणून वास्तवावर उतरतील असे निर्णय त्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने वाटचाल केल्यास किंवा आपल्या कार्यक्षेत्रात आगेकूच केल्यास व्यवस्थापक किंवा जो काही व्यवस्थापकीय अधिकारी असेल तो नवीन आव्हानांना सहजपणे सामोरं जाऊ शकेल किंवा असे अधिकारी व्यवस्थापक सहजपणे ही परिस्थिती हाताळू शकतात असं आपल्याला या निमित्ताने सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, पीटर ड्रकर यांनी कल्पकता आणि चारित्र्य यांना सुद्धा हात घातलेला आपल्याला दिसून येतो. मग त्यांच्याच मतानुसार कल्पकता म्हणजे नेमकं काय आणि चारित्र्य म्हणजे नेमकं काय याचा विचार आपण थोडक्यात करणार आहोत. चांगल्या कार्यपूर्तीसाठी व्यवस्थापकात कल्पकता असणे अत्यंत आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं. नवीन कल्पना आणि जुन्या कल्पनांचा मेळ त्याला घालता आला पाहिजे. कल्पकतेचे संघटनेतील महत्त्व त्यांनी पटवून दिले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आता पीटर ड्रकर यांच्या मतानुसार त्यांनी सगळ्या जुन्या कल्पना मोडीत काढा असं नाही म्हटलं आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, नवीन कल्पना तुम्ही लक्षात घ्या, त्याचबरोबर जुन्या ज्या काही जास्तीत जास्त फलदायी अशा कल्पना आहेत त्यांचासुद्धा तुम्ही विचार करा आणि नवीन कल्पना आणि जुन्या कल्पना यांचा मेळ किंवा यांची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. आणि असं जर केलं तर तुमच्या कल्पकतेला संघटनेमध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त होईल असं ड्रकर यांचं मत आहे. व्यवस्थापकाच्या चारित्र्याबद्दल पीटर ड्रकर यांनी आपलं मत मांडलेलं आहे. पीटर ड्रकर यांच्या मते व्यवस्थापक हा चारित्र्यवान असला पाहिजे. आता चारित्र्य म्हणजे नेमकं काय?
तर पुढे जाऊन ते म्हणतात तो बुद्धिमान तर असलाच पाहिजे, त्याचबरोबर तो प्रामाणिक देखील असला पाहिजे. म्हणजे प्रामाणिकपणा हा चारित्र्याचा एक भाग झाला असं आपल्याला सांगता येईल. पीटर ड्रकर यांनी चारित्र्याला बुद्धीपेक्षा अधिकाधिक महत्त्व दिले आहे. बघा, एखादा बुद्धिवंत असेल पण त्याचं चारित्र्य हे जर गढूळ असेल तर त्या बुद्धीला काही एक अर्थ नसतो. आणि म्हणून ड्रकर यांच्या मते तुम्ही चारित्र्यवान असाल आणि बुद्धिवानसुद्धा असाल तर तुम्हाला समाजामध्ये किंवा व्यवसाय क्षेत्रामध्ये एकूण जगामध्ये तुम्हाला चांगली मान्यता मिळते, याबद्दल त्यांचा ठाम विश्वास होता असं आपल्याला या निमित्ताने सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, ड्रकर यांनी ग्राहक निर्मितीसाठी सुद्धा काय प्रयत्न करता येतात किंवा त्याची काय गरज आहे याविषयी सुद्धा आपलं मत मांडलेलं आहे. त्यांच्या मतानुसार व्यवस्थापकाने ग्राहक निर्मितीतून नफा प्राप्ती होते याचे भान ठेवून कृती केल्या पाहिजे. आता हे तर सर्व जगमान्य समीकरण आहे की ग्राहक समाधानी तर तुमची विक्री मोठी. याचाच अर्थ काय की ग्राहक ज्या वस्तूंची मागणी करतो त्या वस्तू तुम्ही दर्जेदार पद्धतीने जर त्याच्यापर्यंत पोहोचवल्या तर ग्राहकाला, ज्याला माउथ पब्लिसिटी आपण असं म्हणतो, सांगतो की ही वस्तू आपण वापरली तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला समाधान मिळतं. आणि त्यामुळे नेमकं होतं काय, ग्राहकांच्या निर्मितीला, त्या प्रक्रियेला उधाण येतं, ती प्रक्रिया जोर धरू लागते. आणि एकदा ग्राहक निर्मिती प्रक्रिया वेगाने जर सुरू झाली तर तुमच्या नफ्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते असं पीटर ड्रकर यांनी सुचवलेलं आहे. मग त्यासाठी नेमकं काय करायचं? ग्राहकांना आकर्षित करायचं आहे, पण हे काही जादूची कांडी नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मग त्यात पहिला प्रयत्न आहे दर्जेदार वस्तू आधारे ग्राहकांना आकर्षित करावे. ग्राहकांच्या गरजांकडे लक्ष ठेवावे. त्यांच्या काय आवडी आहेत, काय निवडी आहेत याविषयी अद्ययावत माहिती संग्रही आपल्याला ठेवता येणं गरजेचं आहे. त्यानंतर केवळ त्यांच्या गरजा भागवणं एवढंच तुमचं काम नाही, तर त्यांच्या संपर्कात कायम राहणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य आपल्याला ग्राहक निर्मितीसाठी करावं लागतं. ग्राहकांबरोबर आपल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही मध्यस्थ आहे वितरण साखळीतले, त्याच्यामध्ये व्यापारी असतील, विक्रेते असतील, यांच्याशी आपण चांगले संबंध हे प्रस्थापित करणं गरजेचं आहे. कारण त्यांच्याशीच आपण चांगले संबंध प्रस्थापित केले नाही तर ते आपल्या स्पर्धकाच्या वस्तूला ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची आणि ग्राहकापर्यंत त्या वस्तूचं महत्त्व सांगण्याची त्यांची प्रवृत्ती बळावेल आणि आपल्या विकासामध्ये तो एक मोठा अडसर निर्माण होईल. आणि म्हणूनच पीटर ड्रकर यांनी असं आवर्जून सांगितलं आहे की वस्तू विक्रेते यांच्याशी देखील ग्राहकाप्रमाणेच चांगले संबंध आपण ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, पीटर ड्रकर यांनी आपल्या व्यवस्थापन विकासामध्ये जी काही मोठी आणि मोलाची भर घातलेली आहे याविषयी आपण आत्तापर्यंत बरंचसं विश्लेषण केलेलं आहे. पण अभ्यासाच्या तयारीसाठी म्हणून आपल्याला स्टुडंट असाइनमेंट किंवा गृहपाठ देणं आवश्यक असतं. आणि म्हणून पहिला प्रश्न जो आहे तो आपल्यासाठी असा आहे, पीटर ड्रकर यांचे व्यवस्थापन विचारातील योगदान स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न हा उद्दिष्टाधीन व्यवस्थापन म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत किंवा स्पष्ट करायचे आहेत. आपण आजच्या या सेशनमध्ये किंवा सत्रामध्ये नेमकं काय लक्षात घेतलं, पुन्हा एकदा सारांश रूपाने त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. उद्दिष्टाधीन व्यवस्थापनाची संकल्पना पीटर ड्रकर यांनी मांडली.
मग उद्दिष्टाधीन व्यवस्थापनाची संकल्पना मांडताना त्यांनी आपलं मत प्रदर्शित केलं की व्यवसायाची उद्दिष्टे निश्चित असल्यास व्यवस्थापकांनी त्यास अनुसरून कार्यवाही केली पाहिजे. पीटर रकर यांनी उद्दिष्टाधीन व्यवस्थापन संकल्पना विशद करत असताना इतर मुद्द्यांनाही हात घातलेला आहे किंवा इतर मुद्द्यांचा देखील विचार केलेला आहे. त्यात प्रामुख्याने व्यवस्थापकाचे प्रयत्न, चारित्र्य, ग्राहक निर्मितीसाठी त्याचं योगदान, संघटनेतील पोषक वातावरणाची आवश्यकता आणि यशस्वी व्यवस्थापकाची कार्यपद्धती या मुद्द्यांना देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने विश्लेषित केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, पीटर रकर यांनी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये आणि व्यवस्थापन विचारामध्ये जी मोलाची भर किंवा विकासात्मक असा दृष्टिकोन विकसित केलेला आहे, त्याचा विचार केल्यानंतर आपल्याला पुढच्या सत्रासाठीची जी काही अभ्यासाची रूपरेषा आहे त्याचा विचार करावा लागतो. पुढच्या सत्रामध्ये आपण प्राध्यापक हेनरी मिंटजबर्ग यांचं व्यवस्थापन विकासातील योगदान जे आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. व्यवस्थापकाच्या पुढील भूमिका अभ्यासणे. व्यवस्थापकाला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात आणि मिंटजबर्ग यांच्या मतानुसार त्या कोणत्या भूमिका आहेत, त्यांनी एकूण भूमिकांचं 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे आणि त्या प्रत्येक भूमिकेमध्ये उपभूमिका अशा स्वरूपात अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून या भूमिकांचं वर्गीकरण करताना त्यांनी पहिली जी भूमिका आहे ती म्हणजे व्यक्तिसापेक्ष किंवा आंतरव्यक्ती भूमिका. त्यांनी दुसरी जी काही भूमिका मांडलेली आहे ती माहिती अधिकाऱ्याची भूमिका किंवा माहिती पुरवण्याबाबत भूमिका. आणि तिसरी जी भूमिका मांडलेली आहे ती निर्णय घेण्याची भूमिका. अर्थात या 3 भूमिका एक संच स्वरूपात आपण विचारात जर घेतल्या तर प्रत्येक संचामध्ये इतर अनेक उपभूमिका आहेत आणि या उपभूमिका काय आहे याची उत्सुकता आपल्याला लागलीच असेल. परंतु ही उत्सुकता आपण पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढच्या सत्राची वाट पाहावी लागेल. पुढच्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.